आर्थिक वर्ष 2026ची सांगता नुकतीच झाली. मार्च 2026 अखेर बँकेने साध्य केलेली प्रगती आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. बँकेचा अध्यक्ष म्हणून माझी ऑक्टोबर महिन्यात निवड झाली. माझ्या अध्यक्षीय वाटचालीत अर्बन कुटुंब प्रमुख भाऊ माजी अध्यक्ष डॉक्टर एरमसाहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. सर्व सहकारी संचालकांनी तसेच वर्षात नवीन पदभार स्वीकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे साहेब आणि बँकेच्या सर्व सेवकांनी उत्तम टीमवर्कद्वारे केलेल्या कामकाजामुळे बँकेचे आर्थिक चित्र अधिकच भक्कम झाले आहे. मार्च अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय 6,000 कोटीच्या पुढे जात तो 6,586 कोटी झाला आहे. यामध्ये ठेवी 4,001 कोटी, कर्जे 2,584 कोटी झाली आहेत. या आर्थिक वर्षात व्यवसायात 750 कोटीची वाढ झालेली आहे. बँकेच्या इतिहासातील ही सर्वोच्च वाढ गणली जाते. बँकिंग क्षेत्रात 6 ते 8% वाढ होत असतात आणि आपल्या बँकेच्या बऱ्याच शाखा ग्रामीण भागात असून देखील बँकेने जवळपास 13% वाढ साध्य केली आहे. बँकेला मिळालेले हे यश ग्राहक, सभासद, हितचिंतक यांचा बँकेवर असलेला विश्वास अधिक वाढत असल्याचे दर्शवितो. बँकेने वसुलीसाठी सातत्याने योग्य दिशेने प्रयत्न केले, त्यामुळे बँकेची वसुली देखील उत्तम झाली आहे. नेट NPA 0% ठेवला आहे, हे देखील मोठे यश आहे. बँकेने मागील वर्षाच्या NPAमध्ये 36 कोटीची वसुली केली आहे आणि ग्रॉस NPAचे प्रमाण 5.15% इतके राखले आहे. बँकेला ग्रॉस प्रॉफिट 71 कोटी इतका झालेला आहे. सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सरकारी कर्जरोखे व्यवहारात मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे सिक्युरिटीजच्या बाजार मूल्यामध्ये लक्षणीय घट झाली. त्यामुळे नफ्यातून घसाऱ्यापोटी रक्कम 43 कोटीची तरतूद करावी लागली असूनही आणि सर्व तरतुदीही बँकेनं केल्या असून तरी देखील बँकेने 26.5 कोटीचा नेट प्रॉफिट मिळवलेला आहे. रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेली सर्व निकष बँकेने पूर्ण केले असून भविष्यकाळात शाखा विस्ताराच्या नवीन संधी बँकेला उपलब्ध झाल्या आहेत. बँकेच्या प्रगतीत सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याकडून असाच विश्वास कायम मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बँकेच्या अध्यक्षाने आत्ताच बँकेचा 31 मार्च 2026चा लेखाजोखा मांडलेला आहे. मी बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवड माझी ऑक्टोबर महिन्यात झाली. त्यानंतर हा पदभार सांभाळल्यानंतर आज बँकेमध्ये 2 वर्षापासून पुढे मोबाईल बँकिंगचा शुभारंभ केला होता. सध्या दररोज UPIद्वारे व्यक्तिगत 30,000च्याहून अधिक व्यवहार होत आहेत. बँकेचा स्वतःचा UPI ID आहे @OKKUCB असून पुढील आर्थिक वर्षात या सेवांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. बँक कर्ज सुविधेमध्ये नवीनता, सुलभता व जलद गतीने ग्राहक सेवा देण्याच्या उद्देशाने कर्ज मंजुरीच्या व्यवहारामध्ये डिजिटल प्रणालीचा वापर करणार असून यासाठी नवीन LOS लोन ओरिजिनेशन सिस्टीम प्रणाली सुरू करत आहे. याद्वारे ग्राहकांना कमी वेळेत कर्ज वितरित होणार आहे. परिणामी बँकेच्या एकूण व्यवसाय वाढीमध्ये तसेच ग्राहक सेवेमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक सक्षम भांडवल पर्याप्तता प्रमाण असण्यासाठी CRAR हा 12% सर्वांना लागू असतो. तर ह्यामध्ये आपल्या बँकेनं हे प्रमाण 14% राखले आहे. यामुळे आपल्या बँकेचा आर्थिक भक्कम पाया तयार झालेला आहे. मध्ये आपण ह्या नवीन LOS प्रणालीमध्ये AIचा वापर अधिकाधिक प्रमाणात करणार आहोत. आत्ताच्या सहकार क्षेत्रामध्ये ह्या AIचा वापर हा जास्त होत आहे. त्यामध्ये आमची अर्बन बँक ही अग्रगण्य राहील याचा मी आपणास विश्वास देतो. सप्रेम नमस्कार. आत्ताच माननीय चेअरमन सर, व्हाईस चेअरमन सर आणि माजी अध्यक्ष यांनी त्यांचं मनोगत दिलेलंच आहे.
आपल्या बँकेला इतकी वर्ष कुठलीही शाखा काढायची म्हटलं तर रिझर्व्ह बँकेकडे रीतसर परवानगी घ्यावी लागायची, त्याच्यामध्ये बराच वेळ जायचा. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये बँकेने जो काही उत्कृष्ट प्रगती केलेली आहे आणि 0% NPA झाल्यामुळे आता रिझर्व्ह बँकेने जी नवीन एक स्कीम आणली आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ब्रांच ऑथरायझेशन ECBA, ह्याच्यामध्ये आता ती परवानगी आपल्याला मिळालेली आहे आणि याच्यापुढे आपल्याला बँकेचा विस्तार करताना रिझर्व्ह बँकेकडे कुठलीही परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. आत्ता आपण महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत. जिथे जिथे आता आम्हाला शक्य आहे तिथे आम्ही आता नक्की बँकेचा विस्तार करणार आहे आणि महाराष्ट्रभर बँकेचा विस्तार करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आत्ताच आपण बघितलं की बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण 750 कोटीची वाढ, साधारणपणे 13 ते 14% वाढ जी कोऑपरेटिव्ह बँकेसाठी अतिशय महत्त्वाची आहे ते साध्य केलं. नमस्कार मंडळी. गेल्या आर्थिक वर्षामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माननीय CA धनंजय शिंगटे यांची निवड झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या ह्या 9 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे ही जबाबदारी पेलली आणि त्यांना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं, ग्राहकांचं, सेवकांचं, कर्जदारांचं खूप सहकार्य लाभलं आणि त्याच्यामुळं 9 महिन्याच्या केवळ काळामध्ये 750 कोटीचा व्यवसाय असा अद्भुत असा व्यवसाय त्यांनी पूर्ण केला आणि परत एकदा बँकेची घोडदौड ही चालू आहे. भविष्यकाळामध्ये ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे 0% जे आपलं NPAचं प्रमाण आपण गेली 2 ते 3 वर्ष राबवतो आहे ते NPAचं प्रमाण आपण 0% ठेवायचं. त्याचबरोबर गेल्या ह्या वर्ष 2027पर्यंत साधारणपणे 7,500 कोटीचा व्यवसाय आपण पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर आपण AGMना दिलेली जी वचनं आहेत त्यामध्ये आपण नेट बँकिंगची सुविधा लवकरच सुरू करत आहोत आणि नेट बँकिंग सुविधा सुरू झाल्यानंतर माझी खात्री आहे की हा व्यवसाय गेल्या पुढच्या 5 वर्षामध्ये दुप्पट होण्यामध्ये सहभाग आहे. याच्यामध्ये या सर्व बँकेच्या वाटचालीमध्ये कैलासवासी डॉक्टर दशियरम बाबा आणि आपले अर्बन कुटुंब प्रमुख भाऊ यांनी जी काही मार्गदर्शक तत्त्व आपल्याला घालून दिली त्या मार्गदर्शक तत्वानुसारच हे आपण वाटचाल करत आहोत आणि ह्याच्यामध्ये एकसंघपणा, पारदर्शकपणा आणि सर्व सेवकांचं सहकार्य, माझ्या सर्व संचालकांचं सहकार्य आहे आणि ह्याच्यामध्ये नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना मी पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो. बँकिंग क्षेत्रामध्ये यावर्षी खूप मोठे बदल होऊ घातलेले आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर संख्यात्मक वाढ होणं, परंतु त्याचबरोबर गुणात्मक वाढ ही अपेक्षित आहे आणि रिझर्व्ह बँकेला या दृष्टिकोनातून बंधनं आणून आपल्याला सगळ्या बँकिंग क्षेत्र सुधारायचे. फार मोठ्या प्रमाणामध्ये कायद्यात बदल झालेत, बँकामधले अधिकारी बदललेत, बँकामध्ये काम करणाऱ्या संचालकांना चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून जास्त चांगली भरीव कामगिरी व्हायला पाहिजे अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून नियमातले होणारे बदल आणि आपण पाहतो आहोत की काही गोष्टी असं दिसतं आहे की नुसतं संचालक मंडळातले बदल नको आहेत तर संपूर्ण बँकिंग क्षेत्रामध्ये नवीन रक्त आलं पाहिजे, नवीन लोक आले पाहिजेत, नवीन तरुण मंडळी आली पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून खूप बदल आता भविष्यकाळामध्ये होणार आहेत. आपल्या बँकेमध्ये सुद्धा गेली आता 40-41 वर्ष तरी या संचालक मंडळामधले बरेचसे संचालक म्हणून आहेत, निरनिराळ्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. पण त्याही बाबतीमध्ये बदल व्हावेत अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे आता आपल्याला असं दिसतं आहे की येत्या 1-2 वर्षामध्ये नवीन संचालक येतील,
नवीन संचालकांच्या बरोबर नवीन कल्पना पण येतील.